नमस्कार मंडळी, मला ना एक प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो. खूप कॉमन कमेंट मला एक येत असते की प्रणवती, सेलिब्रिटीज नेमका मेकअप कसा करतात आणि त्यांचा मेकअप इतका नॅचरल आणि इतका ग्लोईंग कसा दिसतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे शिकवणार आहे की सेलिब्रिटीजसारखा मेकअप कसा करायचा, त्यांच्यासारखा नॅचरल पण ग्लोईंग असा मेकअप कसा करायचा असतो, कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत, काय टेक्निक्स आहेत, हे सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. मला जर हे जाणून घ्यायचं असेल की सेलिब्रिटीजसारखा मेकअप कसा करायचा असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर आता चला जास्त वेळ वाया घालवायला नको, स्ट्रेट व्हिडिओ स्टार्ट करूया. आता सेलिब्रिटीज जेव्हा मेकअप करत असतात त्यांनी सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स स्किन केअरला देतात. कारण स्किन केअर जर चांगला झाला असेल तर त्याच्यावरती मेकअप चांगला दिसतो. आणि आपण ना बऱ्यापैकी ही चूक करतो की मेकअप जेव्हा आपल्याला करायचा असतं आपण डायरेक्टली जातो आणि मेकअप करायला सुरुवात करतो, स्किन केअरकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो मेकअप केल्यानंतर सुद्धा चांगला दिसत नाही म्हणा किंवा ड्राय दिसतो. ठीक आहे, तर असं करायचं नाही आहे. तुम्हाला जर सेलिब्रिटीसारखा मेकअप करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्किन केअर अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला काय करायचं, फेस वॉश करायचं आहे, जे की माझं तर झालेलं आहे. फेस वॉशमध्ये मी इथे एथिग्लो हा फेस वॉश यूज करत आहे. माय स्किन टाईप इज नॉर्मल स्किन टाईप आहे. तुम्हाला जर चांगला फेस वॉश हवा असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता फेस वॉश झाल्यानंतर काय यूज करणार आहे, टोनर यूज करणार आहे. आता जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल, तुम्हाला टोनर लावायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण मी रिसेंटली हा टोनर घेतलेली आहे. राईस सिरामाइड म्हणून हा टोनर आहे. कोरियन प्रॉडक्ट आहे आणि खूपच मस्त आहे. नॉर्मल स्किन टाईप म्हणा किंवा जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तरीही खूप छान आहे. आणि इवन ऑइली स्किनला सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हा हेवी नाही आहे, खूप लाईट वेट आहे. तर मी हा टोनर घेणार आहे. टोनर मी एका कॉटन पॅडवरती घेत आहे. आता ह्या टोनरला 1-2 मिनिट छान सेटल होऊन द्यायचं आहे फेसवरती. आता फक्त टोनर लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहरा छान हायड्रेटेड दिसत आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा दिसत आहे. ठीक आहे, तर आपला फेस वॉश झाला आणि त्याच्यानंतर आपण काय लावलेलं आहे, टोनर लावलेलं. आता टोनर लावून झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं खूप गरजेचं आहे. आणि आता ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका की मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. मॉइश्चरायझरनंतर जे स्किनवरती हायड्रेशन येतं त्याच्यामुळं चेहऱ्यावरती ग्लो दिसतो. आणि जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावला स्किन ड्राय दिसते. ठीक आहे, तर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर वापरू शकता किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. पण मॉइश्चरायझर लावा म्हणजे स्किन जेव्हा हायड्रेटेड राहणार आहे त्याच्यामुळंच ग्लो दिसणार आहे. स्किनला पाणी पाजवायचं आहे इन शॉर्ट. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, मॉइश्चरायझर जे पण तुम्हाला सूट होतं ते तुम्ही लावू शकता. मी आज स्पेशली ह्या व्हिडिओसाठी मी हा निव्हियाचा मॉइश्चरायझर लावणार आहे. कारण हा थिक मॉइश्चरायझर आहे आणि हा मॉइश्चरायझरनं लावल्यानंतर इंटेन्स हायड्रेशन होतं. आणि मी बऱ्याच वेळांना हे ड्राय स्किनला किंवा जर तुमची स्किन टाईप व्हेरी ड्राय असेल तर त्यांनासुद्धा रेकमेंड करते. पण आज स्पेशली ह्या व्हिडिओसाठी मी हा मॉइश्चरायझर यूज करत आहे. अदरवाईज मी जर तुम्हाला अजून चांगले रेकमेंडेशन्स हवे असतील तर तुम्ही ड्यूसॉफ्ट प्रीमियाचं मॉइश्चरायझर जर मला फॉलो करत असाल तर तो मी वापरते आहे. पण आता तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे, सध्यात संपलेला आहे, त्यामुळे मी हा यूज करत आहे. किंवा जर तुम्हाला लाईट वेट हवा असेल तर तुम्ही पॉन्ड्सचा लाईट वेट मॉइश्चरायझर यूज करू शकता किंवा न्यूट्रोजिनाचा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर जो आहे तो सुद्धा खूप चांगला आहे, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मॉइश्चरायझर लावून घेत आहे आणि ह्याला ना थोडंसं मसाज करायचं आहे. आता आपण हायड्रेशन केलेलं आहे, मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि तुम्ही स्किनवरती ग्लो बघू शकता. 1-2 मिनटं टाईम द्यायचा आहे, मसाज करायचा, खूप छान ग्लो येतो. ट्रस्ट मी, मॉइश्चरायझर जेव्हा पण लावता 1-2 मिनटं काढा आणि त्याला छान मसाज करा. तुम्हाला स्वतःला सुद्धा छान वाटतं आणि तुमच्या स्किनला तर खूप जास्त छान वाटतं. आता माझा मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. आता सेलिब्रिटीज अजून एक गोष्ट जी स्वेअर बाय करतात
ती म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन अजिबात स्किप करायचंच नाही आहे. तर सनस्क्रीनमुळे काय होतं, सूर्यापासून प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचबरोबर अँटी एजिंगमध्ये सुद्धा हेल्प करतं. ठीक आहे. तर आता मी उन्हात कुठं जाणार नाही आहे, मी फक्त हा व्हिडिओ शूट करत आहे. पण मी आता काय करणार आहे, बेस करताना बेसमध्येच मी अजून एक प्रॉडक्ट यूज करणार आहे. तो म्हणजे हा अर्थ रिदमचा ग्लो सेट ग्लो म्हणून हा प्रॉडक्ट आहे. आता हा जो आहे तो प्रायमरचं सुद्धा काम करतो, मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतो, SPF 50 आहे, SPF 50 आहे आणि हा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, दॅट इज PA++++ आहे. म्हणजे कमाल प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुमचा जर मेकअप किट असेल तर त्याच्यामध्ये हा प्रॉडक्ट तुम्ही इन्क्ल्यूड करा म्हणजे कराच, कारण खूप मस्त प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुम्ही मला बघत असाल, फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये, ऑलमोस्ट सगळ्या मेकअप व्हिडिओजमध्ये हा प्रॉडक्ट वापरते. तर थोडासा टिंटसुद्धा आहे याच्यामध्ये. ह्याचा जो शेड मी यूज करत आहे तो पर्ली ग्लो म्हणून आहे. ठीक आहे. आता मी काय करत आहे, आता बघा इतकं प्रॉडक्ट मी घेतलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानं काय होणार आहे, थोडंसं स्ट्रोक क्रीमसारखा इफेक्ट येणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं SPFसुद्धा ह्याच्यामध्ये आहे. तर याला मी काय करत आहे, डॉट्समध्ये लावले फेसवरती आणि कलर तुम्ही आता ह्याचं बघू शकता इथं. ठीक आहे. असा शेड आहे. आता ह्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. जर माझ्यासारखं वाईट काय घातलं असेल ना तर मेक करा की त्याला काय लागायला नको. परत एकदा खूप हायड्रेटिंग प्रॉडक्ट आहे. ग्लो छान आलेला आहे. स्ट्रोक क्रीम असल्यामुळं ग्लो येणारच आहे. ठीक आहे. त्यामुळं हा प्रॉडक्ट मला खूप आवडतो आणि नॅचरली तुमची स्किन ग्लो करत आहे असं दिसत आहे. तर आता फाउंडेशन न लावता मी काय करणार आहे, कन्सिलर वापरणार आहे. फक्त जिथं जिथं आपल्याला गरज आहे तिथंच कन्सिलर वापरायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, फॉरेवर 52चा हा कन्सिलर वापरत आहे. ह्याचा शेड नंबर आहे 007. ठीक आहे. 007 हा शेड आहे. तर याला मी काय करणार आहे, अंडर आईजमध्ये थोडंसं डार्क सर्कल आहे म्हणा, कुठंसं थोडं डिस्कलरेशन असेल तिथं मी वापरणार आहे, तेही मिनिमम. ठीक आहे. एक डॉट इथे दिला, एक इथे दिला, डोळ्यांच्या वरती थोडंसं मी देत आहे इथं. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता खूप मिनिमम प्रॉडक्ट वापरलेला आहे. आता ह्याला मी काय करणार आहे, ब्लेंड करणार आहे. तर आता मी एक ट्रायंगल पफ घेत आहे आणि ह्याला ब्लेंड करत आहे. ठीक आहे. कन्सिलर आपला ब्लेंड करून झालेला आहे. मिनिमम प्रॉडक्ट वापरलेला आहे आणि स्किन अजून नॅचरल दिसत आहे. चेहऱ्यावरती मेकअप आहे असं नाही वाटत आहे. ठीक आहे. कन्सिलर लावून झाल्यानंतर मी यूज करणार आहे ब्लश. ठीक आहे. फाउंडेशन आपण वापरलेला नाही आहे, काहीच वापरणार नाही, पण मी आता क्रीम ब्लश यूज करणार आहे. क्रीम ब्लश वापरल्यामुळं काय होतं, परत एकदा क्रीम प्रॉडक्ट असल्यामुळं खूप छान हायड्रेटिंग असतं आणि त्याचबरोबर ग्लो खूप छान येतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी के ब्युटीचा हा क्रीम ब्लश यूज करणार आहे. ह्याचा शेड आहे रोझी रोमॅन्स म्हणून हा शेड आहे. ठीक आहे. तर आता ह्याला मी काय करत आहे, थोडंसं पहिला बॅक ऑफ माय हँड घेणार आहे, कारण डायरेक्टली जर तुम्ही फेसवरती लावला आणि भरपूर जर प्रॉडक्ट आला तर तो ब्लेंड करायला अवघड जातो. ठीक आहे. इतका प्रॉडक्ट मी घेतलेला आहे. आता मी थोडंसं ब्लशला थोडंसं हेवी लावणार आहे. आता जर तुम्ही आलिया भट्टला जर फॉलो करत असाल तर तिचं ब्लश टेक्निक तुम्ही बघितलं असाल. W शेपमध्ये ब्लश टेक्निक आहे. त्याच्यामुळं काय होतं, फुल फेसवरती पिंक फ्लश येतो आणि खूप छान असा चेहरा तुमचा गुलाबी आहे असा दिसतो. ठीक आहे. तर आता ती W शेपमध्ये यूज करते, असं असं आणि थोडंसं ती नाकावरती सुद्धा घेऊन जाते. राईट.
आता ब्लशमध्ये भरपूर टेक्निक्स आहेत, असं नाही की असंच लावायचं आहे. तुम्हाला चीक्सवरती लावायचं असेल तर फक्त राऊंड चीक्समध्ये तुम्ही लावू शकता. डब्ल्यूमध्ये जसं मी आता लावत आहे तसं लावू शकता. अदरवाईज जर तुम्हाला लिफ्टेड लुक हवा असेल तर नुसता इकडच्या साईडला फक्त लावायचं आहे आणि वरच्या बाजूला ब्लेंड करायचं आहे. 3 पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेली आहे. जी पण पद्धत तुम्हाला आवडते तसं तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता मी हा इतका लावलेली आहे. आता मी ह्याला ब्लेंड करणार आहे. ब्लेंड करण्यासाठी मी हा ब्रश घेत आहे, मार्सचा ब्रश आहे. आता ह्या प्रॉडक्टचा पिगमेंट इतका आहे की अजून हातावरती राहिलेलं आहे. म्हणजे मी एकदम थोडंसं काढले होते तरीही मला इतकं लावण्याची गरजच पडली नाही. ह्याच्यामध्येच तुम्ही बघू शकता पिगमेंट किती जास्त आलेलं आहे. तर आता चेहऱ्यावरती पिंक फ्लश आलेला आहे. आता तुम्हाला थोडंसं वाटत असेल की जास्त वाटत आहे, पण तो कूल डाऊन होणार आहे. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, हायलायटर वापरणार आहे. थोडासा एक डॉट, ज्याच्यानं खूप छान ग्लो येणार आहे. तर हायलायटर मी फक्त हाय पॉईंट्सवरती लावणार आहे. त्याच्यासाठी मी हा बर्वाचा हायलायटर वापरत आहे. सिल्वर पर्लमध्ये हा शेड आहे. ठीक आहे. तर आता ह्याला मी काय करणार आहे, फक्त इथे यूज केलेला आहे. ठीक आहे. हाडावरती, जिथं आपला हाड असतं ना त्याच्यावरती मी लावत आहे. आता ह्याला ब्लेंड करायचं आहे वरच्या दिशेनं, लाईक दिस. आता तुम्ही बेसमध्ये इतकं जरी केलं तरीही चालतं, पण आता बऱ्याच जणांची स्किन ऑइली आहे आणि क्रीम प्रॉडक्ट्स वापरले आहेत तर मला चिपचिप वाटणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, खूप सिंपल आहे. त्याच्यावरती थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर लावायचं, तेही लाईटली. त्याच्यासाठी मी तुम्हाला नायकाचा हा कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. आणि मी कॉम्पॅक्ट पावडर फक्त थोडंसं यूज करणार आहे. नावालाच यूज करत आहे असं म्हटलं तरीही चालेल, कारण मला जास्त ड्राय लुक नको आहे. मला थोडंसं हायड्रेटिंग जसं आता दिसत आहे खूप मला आवडलेलं आहे. तर मी थोडंसं, अगदी थोडं, जिथं जिथं कन्सिलर वापरलेलं आहे तिथं थोडंसं मी त्याला सेट करत आहे. म्हणजे कन्सिलर आपला नंतर क्रीज नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावरती मी थोडंसं कन्सिलर वापरत आहे, कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. बाकी जिथं मी इथं क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत तिथं मी नाही लावणार आहे कॉम्पॅक्ट पावडर, कारण मला जी शाईन आलेली आहे ती ठेवायची आहे, ती काढायची नाही आहे. तर तिथं मी कन्सिलर वापरणार नाही आहे. आणि माझी स्किन टाईप जास्त ऑइली नाही आहे, सो मला काही प्रॉब्लेम नाही आहे. बट इफ युअर स्किन टाईप इज ऑइली देन यू कॅन गो ऑन द क्रीम प्रॉडक्ट्स. आता आपला फेस मेकअप झालेला आहे. आता मला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे. आता डोळ्यांचा मेकअप करताना एक गोष्ट लक्ष द्या, सेलिब्रिटीसारखा मेकअप करायचा असेल तर डोळ्यांच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही आहे. डू नॉट गो फॉर मेकअप. मग कारण कसं असतं, डोळ्यांचा मेकअप केला तर हेवी दिसतं आणि तो नॅचरल लुक कधीच दिसणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त नाही मला आय शॅडो लावायचंच आहे तर तुम्ही न्यूट्रल कलरमध्ये न्यूड ब्राऊन शेड असं जरी लावला तरी चालेल, जे तुम्हाला फक्त थोडंसं डेफिनेशन देणार आहे डोळ्यांना. अदरवाईज तेही नाही लावलं तरीही चालेल. पण सेलिब्रिटी मेकअप करत असताना एक गोष्ट लक्षात द्यायची, आयब्रोज त्यांचे खूप छान असतात आणि बऱ्याच जण तुम्ही बघितलं असाल त्यांचे आयब्रोज इतके ब्रॉड आणि खूप मस्त दिसतात. फुलर आयब्रोज असं लुक असतं. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, आयब्रोज चांगलं करून घ्यायचं आहे. तर मी हा इनसाईडचा आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिला हा जो स्पूली ब्रश आहे त्याच्यानं छान आयब्रोजना कोंब करून घेणार आहे. ठीक आहे. आता पहिला सगळ्या आयब्रोजना वर ढकला, असे वरच्या बाजूनं कोंब करा. ठीक आहे. आता इथं कोंब केल्यानंतर इथं जे स्पार्स एरिया दिसतात तिथं आपण काय करणार आहे, आयब्रोजला फिल करून घेणार आहे. आता आयब्रोज फिल करताना फक्त स्ट्रोक्स द्यायचे आहेत, लाईन नाही करायची आहे. आता आपण काय करणार आहे, स्पूली ब्रशनं सगळ्या आयब्रोजला खालच्या साईडला घ्यायचं आहे, लाईक दिस. आणि जिथं स्पार्ट्स आहेत तिथं आपण काय करणार आहे, त्याला फिल करणार आहे.
आयब्रोजच्या इथे करताना ना केसांची जी आपली डिरेक्शन्स असतात त्या डिरेक्शनमध्ये तुम्ही ब्रशला स्ट्रोक्स द्यायचे आहेत. ठीक आहे, खूप सिम्पल आहे असं. आता इथले जे आपले केस असतात ते उभे असतात. ठीक आहे, तर स्ट्रोक्स वरच्या साईडला जायला पाहिजे आणि नंतर जेव्हा तुम्ही मागे येता तिथे स्ट्रोक्स तुम्ही खालच्या दिशेने करायचे आहेत लाईक दिस. ठीक आहे, आता परत एकदा मी स्पूली ब्रश घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थित कोंब करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आयब्रोजमध्ये डिफरन्स दिसत आहे. इकडची आयब्रोज जी आहेत ती किती फुलर दिसत आहेत. आता सेम आपण इकडं करून घेणार आहे. आणि मस्करासाठी मी माझा फेवरेट मस्करा ह्या व्हिडिओसाठी यूज करणार आहे आणि तो म्हणजे लॉरियल पॅरिसचा हा पॅनोरमा मस्करा. खूपच मस्त आहे, एकदम कमाल मस्करा आहे. आय थिंक माझा आजपर्यंत मी जितके पण मस्करा वापरलेत त्याच्यामधला मला हा सगळ्यात बेस्ट वाटलेला आहे. खूपच भारी आहे. एक आणि एक आय लॅशेस जे असतात त्याला तो कवर करतो, इतकं छान आहे. ठीक आहे, तर आता मी हा मस्करा यूज करत आहे. आता सांगण्याची ॲक्च्युली गरज नाही आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती फरक आहे. खूप मस्त लिफ्ट करत आहे तुमच्या आयलॅशेसला आणि लुक खूप छान येत आहे. ठीक आहे, तर हा मस्करा मी यूज करत आहे. आता परत एकदा मी इकडे सुद्धा लावते ना बी बॅक. ओके, आता आय मेकअप झालेला आहे, मस्करा पण लावलेला आहे, खूप छान दिसत आहे. आणि आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक. आता लिपस्टिकमध्ये सुद्धा जर तुम्हाला सेलिब्रिटीजसारखा मेकअप करायला आवडत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, अजिबात हेवी लिपस्टिक्स लावायची नाहीत. खूप जास्त ब्राईट भडक कलर असे न लावता गो फॉर न्यूड कलर्स, नॅचरल कलर्स जे खूप छान दिसतात आणि खूप नॅचरल लुक येतो. जर तुम्ही लिपस्टिक लावला तर आपण इतकं छान जे नॅचरल आणि एकदम ग्लोईंग मेकअप केलेला आहे त्याच्यामध्ये लिपस्टिक काय होतं, लिपस्टिक जास्त एम्पॉवरिंग होतं आणि त्याच्याकडेच आपल्या लिप्सकडेच लक्ष जातात. पण जर लिपस्टिक जरी तुमची जर सॉफ्ट अशी जर असेल, सॉफ्ट जर असेल तर ओव्हरऑल लुक तुमचा खूप जास्त नॅचरल दिसतो आणि खूप छान ग्लोईंग दिसतो. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला 2 ऑप्शन्स देते लिपस्टिकमध्ये. तसं तर तुमच्याकडं कोणताही न्यूड लिपस्टिक असेल तर तुम्ही लावू शकता. तरी मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देते. जर तुम्हाला ग्लॉसी लिप्स जर आवडत असेल, ग्लॉसी लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही नायकाचा हा लिपस्टिक लावू शकता. म्हणजे पूर्णपणे ग्लॉसी नाही आहे पण थोडंसं ह्याच्यामध्ये शाईन आहे. तर याचा शेड नंबर आहे गेम ऑन म्हणून हा शेड आहे, थोडासा शाईन असतो. आता मॅट लुकमध्ये लिपस्टिक लावायची आहे तर मी माझी ही फेवरेट लिपस्टिक यूज करत आहे. मॅकची ही लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 932 हा शेड आहे. खूपच मस्त आहे, खूप नॅचरल लुक येतो आणि मला हा लिपस्टिक इतका आवडतो. ह्याचा पिगमेंट इतका छान आहे, कलर इतका मस्त आहे आणि जेव्हा पण मी लिपस्टिक लावते मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळतात. तर मी तुम्हाला याचा शेड दाखवते. ठीक आहे, खूपच मस्त आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता आपण संपूर्णपणे मेकअपला बॅलन्स केलेला आहे. कुठंही लाऊड वाटत नाही आहे. मगाशी आपण ब्लश लावला पण त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की ब्लश जास्त होता, पण आता तुम्ही बघू शकता अजिबात जास्त ब्लश असं वाटत नाही आहे. खूपच नॅचरल दिसत आहे. आता ॲक्सेसरीजमध्ये सुद्धा मी खूप मिनिमम घालत आहे, जास्त काही घालत नाही आहे. मी हे खूप छान असे हुप्स घालत आहे जे की मिनिमम आहेत पण दिसायला खूपच क्यूट दिसतात आणि इझिली अवेलेबलसुद्धा आहेत. मी टॅग करते प्रॉडक्ट्स जर तुम्हाला बघायचं असेल तर. आणि ह्या व्हिडिओजमध्ये जे पण मी प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत ते सगळे मी टॅग करणार आहे, तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आता मी इयरिंग्स घेतलेली आहेत आणि एक स्टेटमेंट वॉच, जास्त काहीच नाही आहे, एक वॉच घातला तरीही चालेल. आणि तुम्हाला जर क्लीन लुक हवा असेल तर केसांना तुम्ही बांधू शकता, अदरवाईज
सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा सेलिब्रिटी इन्स्पायर्ड मेकअप लुक हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर हा मेकअप लुक ट्राय करणार असाल तर मला इन्स्टावरती तुमचा फोटो पाठवायला अजिबात विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.